नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या लेक्चरमध्ये आपण सर्ट्स आणि इंडायसिसचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, ज्याचा आपण घातांक असं म्हणतो. आजचे सर्व प्रश्न PYQ असणार आहेत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो बघा, 2ची पॉवर n+1 प्लस 2ची पॉवर n डिवायडेड बाय 2ची पॉवर n+4 वजा 2ची पॉवर n+1 बरोबर किती? मित्रांनो, घातांकामध्ये एक रूल माहिती आहे तुम्हाला बघा. रूल असा आहे की a ची पॉवर m गुणिले a ची पॉवर n म्हणजे काय? जर तुमचा पाया समान असेल आणि गुणाकाराचं चिन्ह असेल तर वरच्या घातांकाची बेरीज होत असते, बरोबर आहे. म्हणजे ह्याला आपण असं लिहितो मित्रांनो, a ची पॉवर m प्लस n. आतापर्यंत आपल्याला हे देत होतं, आपण हे करत होतो. आता हे उजव्या साईडचं दिले बघा, a च्या डोसक्यावर m प्लस n, जसं 2च्या डोसक्यावर n प्लस 1 आहे, बरोबर आहे. तर ह्याला तुम्ही असं लिहू शकता, कसं? हे a ची पॉवर m गुणिले a ची पॉवर n मध्ये, म्हणजे मी ह्याला 2च्या पॉवरमध्ये लिहू शकतो. कसं लिहिणार बघा, तर 2ची पॉवर n प्लस म्हणजे काय, तर इथं बघा प्लस कधी असते, गुणिले असल्यावर, म्हणून हे गुणिले 2ची पॉवर 1 प्लस हे 2ची पॉवर n डिवायडेड बाय सेम खाली 2ची पॉवर n गुणिले 2ची पॉवर 4 वजा 2ची पॉवर n गुणिले 2ची पॉवर 1. हे पहिला रूल आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग मित्रांनो, ह्याच्यामधून जर तुम्ही 2ची पॉवर n कॉमन काढलं तर कंसात काय राहते बघा, 2ची पॉवर 1 प्लस 1, आणि छेदस्थानी पण 2ची पॉवर जर n कॉमन काढलं तर कंसात राहते 2ची पॉवर 4 वजा 2ची पॉवर 1, बरोबर आहे. हे 2ची पॉवर n 2ची पॉवर n कट होईल मित्रांनो. पुढे जर गेला तुम्ही, ठीक आहे, तर बघा इकडे काय राहते. आता जर याचा विचार केला तर 2ची पॉवर 1 किती असते मित्रांनो, 2 असते, बरोबर आहे. प्लस 1 डिवायडेड बाय 2ची पॉवर 4 16, आणि 2ची पॉवर 1 किती असते, 2 असते. म्हणजेच पुढे काय येईल, 2 आणि 1 3, आणि 16तून 2 गेले 14, म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 314, ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा, ठीक आहे. पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा, 5ची पॉवर m भागिले 5ची पॉवर -3 कंसाची पॉवर म्हणजे गुणिले 5ची पॉवर 4 बरोबर 5ची पॉवर 20. आपल्याला एक रूल माहिती आहे, a ची पॉवर m भागिले a ची पॉवर n म्हणजे काय? जर तुमचा पाया समान असेल आणि भागाकाराचं चिन्ह असेल तर वरच्या घातांकाची वजाबाकी होत असते. जसं इथं पाया समान आहे, भागिलेचं चिन्ह आहे, याचा अर्थ वरच्या घातांकाची वजाबाकी होणार, म्हणजेच ते होणार 5ची पॉवर m. आता हे मायनस असणार आहे, तर हे मायनस मायनस काय झालं, प्लस, म्हणजेच 5ची पॉवर m+3 झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलात, हे गुणिले 5ची पॉवर 4 बरोबर किती, 5ची पॉवर 20. आता लक्ष द्या, पाया समान आहे, गुणिलेचं चिन्ह आहे, तर वरच्या घातांकाची बेरीज होते, म्हणजे काय झालं, 5ची पॉवर m+3 प्लस 4 बरोबर 5ची पॉवर 20. पुन्हा एक रूल माहिती आहे तुम्हाला, a ची पॉवर m बरोबर a ची पॉवर n. पाया समान, इक्वलचं चिन्ह, तर वरचा घातांक सुद्धा समान असतो, म्हणजे m बरोबर n. त्याच पद्धतीने आहे इथे मित्रांनो, तर हे काय होईल वरचं, तर बघा m+3 आणि 4 7 झाले, बरोबर 5ची पॉवर 20, म्हणजे हे फक्त वरचा घातांक घ्या 20. मग m बरोबर इकडे वजा मध्ये प्लस, इकडे 7 वजामध्ये जातील, तर 20 वजा 7, म्हणून m ची व्हॅल्यू येईल 20 मधून 7 गेले किती उरले, 13. तर या पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर असेल 13, ऑप्शन नंबर 2. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा. नेक्स्ट 6च्या पॉवरमध्ये दिले आणि 6च्याच पॉवरमध्ये विचारले. बघा, पहिला रूल माहिती आहे मित्रांनो, a ची पॉवर n भागिले a ची पॉवर n म्हणजे पाया समान, भागिलेचं चिन्ह, तर वरच्या घातांकाची वजाबाकी, a ची पॉवर m-n. पाया समान आहे, तर बरोबर आहे. मग मला सांगा, 6ची पॉवर 3/5 वजा, आता एक रूल माहिती आहे तुम्हाला बघा, a ची पॉवर m कंसाची पॉवर n म्हणजे पॉवरची पॉवर असेल तर वरच्या पॉवरचा गुणाकार होतो, म्हणजे m इंटू n. इथं कसं होईल, 6ची पॉवर, याला आपण एकदा थोडंसं लिहू अजून, ठीक आहे, किंवा साईडला लिहू बघा. इथं हे बघा, 6ची पॉवर 2 आहे आणि कंसाची पॉवर 1/10 आहे. तुम्ही ह्याला असं लिहू शकता, 6ची पॉवर 2 गुणिले 1/10, हे m इंटू n सारखं मल्टिप्लिकेशन होते. म्हणजेच हे झालं मित्रांनो, बे 1 बे, बे 5 10, म्हणजेच हे काय आलं, तर 6ची पॉवर 1/5. इथं बघा, आता हे 6ची पॉवर काय आलं, 1/5, बरोबर आहे. मग मला सांगा, पाया समान आहे, बरोबर आहे. आता हे भागिलेचं जर चिन्ह आहे तर वरच्या घातांकाची वजाबाकी होत्या, ठीक आहे. एक स्टेप वाढवू आपण, म्हणजेच काय झालं, आता हे 6ची पॉवर 3/5 वजा 1/5. मग मला सांगा, ह्यांची जर वजाबाकी केली तर काय येईल, 6ची पॉवर 5 5 पाया समान आहे, 3तून 1 गेलं 2, काय आलं, जर 6ची पॉवर 2/5. आपल्याला 6च्या पॉवरमध्येच विचारलं होतं, म्हणून आन्सर आलं 2/5, ऑप्शन नंबर 2. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. पुढे जाऊ, पुढला प्रश्न बघा, 2च्या पॉवरमध्ये विचारले मित्रांनो. चला, पाया समान आहे, पहिला रूल बघा, a ची पॉवर m गुणिले a ची पॉवर n. पाया समान आहे,
त्याच्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आहे त्यावरच्या घातांकाची बेरीज होत असते म्हणजे m प्लस n होतं. जसं इथं काय होईल मग 2ची पॉवर 10. आता इथं पण मायनस असल्यामुळे प्लस मायनस मायनस होईल आणि इथं प्लस 8 होईल. बरोबर आहे. कंसाची पॉवर काय आहे x आहे. बरोबर. 256ला जर तुम्ही 2च्या पॉवरमध्ये लिहिलं बघा 2ची पॉवर 1 2 असतं, 2ची पॉवर 2 4 असतं, 2ची पॉवर 3 8 असतं मित्रांनो, 2ची पॉवर 4 16 असतं, 2ची पॉवर 5 32 असतं, 2ची पॉवर 6 64 असतं. डबल करायचं 2ची पॉवर 7 128 असतं आणि 2ची पॉवर 8 किती असतं तर ते असतं 256. तर 256 म्हणजे 2ची पॉवर 8 आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे ए ची पॉवर m कंसाची पॉवर n. पॉवरची पॉवर असेल तर वरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ए ची पॉवर काय असतं तर m इंटू n असतं. ठीक आहे. म्हणजे ए ची पॉवर काय असतं m इंटू n वरचं गुणाकार होतं. ठीक आहे. तर हे वरी गुणाकारामध्ये मग हे काय होईल बघा 10तून 2 गेले 8 उरले 8 आणि 8 काय झालं 16 झालं म्हणजे 2ची पॉवर 16 आणि कंसाची पॉवर x बरोबर हे 2ची पॉवर 8. मला सांगा हे 2ची पॉवर 16 गुणिले x काय होईल 16x बरोबर 2ची पॉवर 8. पाया समान आहे इक्वलचं चिन्ह आहे वरचा घातांक समान म्हणजे a ची पॉवर m बरोबर a ची पॉवर n. हे माहिती आहे तुम्हाला. काय पाया समान आहे बघा इक्वलचं साइन आहे वरचा घातांक समान. तसं इथं काय असणार तर 16x बरोबर 8 असणार आहे. तर x बरोबर काय असेल 8 भागिले 16 म्हणजेच 8 1 8 8 2 16 1/2 1/2 म्हणजेच किती 0.5. ऑप्शन नंबर फर्स्ट. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा हे पॉवर वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये सर्व बघितलेलं आहे. चला नेक्स्ट. आता 32ला लिहिता येईल मला मित्रांनो 2च्या पॉवरमध्ये बघा 2ची पॉवर 5 असतं 32 आणि कंसाची पॉवर किती आहे 2/5 आहे. गुणिले 4ला लिहिता येईल मला 2ची पॉवर 2 आणि कंसाची पॉवर किती आहे बघा -1/2. त्याच्यानंतर 8 आहे अजून 8ला पण लिहिता येईल 2ची पॉवर 3 आणि कंसाची पॉवर 1/3. ठीक आहे. भागिले माहिती 2ची पॉवरमध्ये आहे ऑलरेडी -2 भागिले 64ला लिहिता येईल आपल्याला बघा 4ची पॉवर 3 आणि कंसाची पॉवर -1/3. हे का लिहिलं तर बघा हे कटते आता मित्रांनो हे 2 2 कटलं इथलं 5 5 कटलं इथलं 3 3 कटलं आणि इथलं सुद्धा 3 3 कटलं. राहिलं काय मित्रांनो बघा इथं फक्त इथं वर राहिले 2ची पॉवर 2 गुणिले इथं राहिलं 2ची पॉवर -1 आणि गुणिले 2ची पॉवर 1. बरोबर आहे. छेदस्थानी राहिले 2ची पॉवर -2 भागिले 4ला जर 2च्या पॉवरमध्ये लिहिलं तर ते येईल 2ची पॉवर 2 आणि कंसाची पॉवर -1. बरोबर आहे. पाया समान आहे गुणाकाराचं चिन्ह वरच्या घातांकाची बेरीज होत असते. तर हे झालं वरचं 2ची पॉवर 2 हे प्लस मायनस -1 प्लस 1 छेदस्थानी हे 2ची पॉवर बघा पाया समान भागिले चिन्ह घातांकाची वजाबाकी हे -2 बरोबर आहे. भागिले म्हणल्यावर आता हे 2 गुणले काय झालं -2 झालं हे मायनस मायनस प्लस झालं हे +2 झालं. मग मित्रांनो बघा 2 मधून म्हणजे +1 -1 कॅन्सल झालं राहिलं 2ची पॉवर 2 आणि हे -2 + 2 0 झालं 2ची पॉवर 0. मग 2ची पॉवर 2 4 असतं आणि कुठल्याही संख्येची पॉवर 0 काय असतं तर 1 असतं. काय असतं 1 असतं म्हणजे 4/1 आन्सर काय होईल तर 4 होईल जे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. कुठल्याही संख्येची पॉवर 0 आन्सर 1 असतं. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. पुढे जाऊ पुढला प्रश्न. आता ह्याला असं लिहिता येईल मित्रांनो आपल्याकडे रूल होता बघा जर असं असेल मित्रांनो ठीक आहे ए इथं m आणि n. तर हा a म्हणजे तुमचा पाया असतो मित्रांनो, हा m म्हणजे तुमचा घात असतो आणि हे n म्हणजे तुमचं मूळ असतं. तर तुम्ही ह्याला असं लिहू शकता कसं तर हे a म्हणजे तुमचं इथं 5 आहे, m म्हणजे किती आहे 15 आहे आणि n किती आहे तुमच्याकडे इथं 5 आहे. तुम्ही ह्याला असं लिहू शकता कसं तर a च्या डोसक्यावर m भागिले n. ठीक आहे. तसं आहे 5च्या डोसक्यावर 15 आणि हे खाली 5 मग 5 1 5 5 3 15 म्हणजे राहिलं काय 5ची पॉवर 3. तर 5ची पॉवर 3 किती असतं तर 5चा घन असतो 125. ठीक आहे. म्हणून आन्सर असेल 125 ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. हे रूट आपल्याला हे जे रूल आहेत मित्रांनो हे रूल माहिती असणं गरजेचं आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न. सेम अशाच टाईपचा रूल आहे बघा बघा 2ची पॉवर x. आता 32चं काही घनमूळ निघत नाही पण 32ला तुम्ही असं लिहू शकता मित्रांनो कसं बघा ह्या 32ला मी 2ची पॉवर 5 लिहू शकतो आणि इथं घनमुळात 3 आहे. मग आता हे असं रूल आताच बघितला होता आपण a च्या डोसक्यावर m आणि इथं n. ह्याला असं लिहू शकतो a ची पॉवर m भागिले n. ह्या पद्धतीनं आपण ह्याला असं लिहू कसं 2ची पॉवर x बरोबर हे 2च्या डोसक्यावर 5 आणि मूळ किती आहे 3 घनमूळ. बरोबर आहे. मग पाया समान आहे मित्रांनो एक रूल माहिती आहे a ची पॉवर m इक्वल्स टू a ची पॉवर n. पाया समान इक्वलचं साइन तर वरचा घातांक सुद्धा समान. बरोबर आहे. जसं पाया समान इक्वलचं चिन्ह तर घातांक सुद्धा समान म्हणून x ची व्हॅल्यू काय आली 5/3 आली. किती आली 5/3 जे तुम्हाला इथे दिसते ऑप्शन नंबर 4 मध्ये. डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. ठीक आहे.
तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. पुढे जाऊ पुढला प्रश्न. 6च्या पॉवरमध्ये लिहिता येईल मित्रांनो. ह्याला कसं लिहिता येईल बघा आपल्याला. हे बघा 6ची पॉवर 2/3 गुणिले ह्याला कसं लिहिता येईल, a ची पॉवर m भागिले n. म्हणजेच काय, तर 6च्या डोसक्यावर 7 आणि तिची रूट किती आहे, इथं रूट 3 आहे. बरोबर आहे. छेदस्थानी याला पण असंच लिहिता येईल 6ची पॉवर 6 छेदस्थानी 3. ठीक आहे. a ची पॉवर m भागिले n. हे n म्हणजे मूळ असतं, ते खाली येतं. आता मला सांगा, पाया समान गुणाकारचं चिन्ह तर वरच्या घातांकाची बेरीज होईल. म्हणजेच 6ची पॉवर 2/3 प्लस काय झालं 7/3. बरोबर आहे. छेदस्थानी बघा 3 1 3 3 2 6, खाली राहिलं 6ची पॉवर 2. वरची जर बेरीज केली, पाया समान आहे, 7 आणि 2 9, म्हणजेच काय आलं 9/3. हे 6च्या डोसक्यावर छेदस्थानी 6ची पॉवर 2. बघा 3 1 3 3 3 9, म्हणजेच काय राहिलं मित्रांनो 6ची पॉवर 3/6ची पॉवर 2. म्हणजेच काय, तर 6ची पॉवर 3/6ची पॉवर 2. पाया समान भागिले चिन्ह घातांकाची वजाबाकी, म्हणजेच 6ची पॉवर 3 वजा 2. म्हणजेच काय, 6ची पॉवर 3 वजा 2 म्हणजेच काय येईल, तर 6 3 मधून 2 गेले 1, 6ची पॉवर 1. आणि कुठल्याही संख्येची पॉवर 1 काय असतं, तेच आन्सर असतं, म्हणून आन्सर असेल 6. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न. आता मित्रांनो हे 81चं आहे. बरोबर आहे. आपल्याला हे गुणाकार व्यस्त विचारलंय, परंतु आपण आधी ह्या 81ला त्याच्या पॉवरमध्ये लिहू. ठीक आहे. म्हणजे कसं बघा, 16/81ला आपण पॉवरमध्ये लिहू शकतो. त्याची पॉवर -3/4 आहे. तर -3/4 आपण लिहू शकतो. ते 4 कटविण्यासाठी 16ला आपण असं लिहू शकतो 2च्या पॉवरमध्ये. कसं, 2ची पॉवर 4 आणि कंसाची पॉवर किती -3/4. तसंच 81ला आपण 4 पॉवर कटविण्यासाठी 3च्या पॉवरमध्ये लिहू शकतो. 3ची पॉवर 4 आणि कंसाची पॉवर -3/4. हे 4 कटेल मित्रांनो. इथलं 4 कटेल. राहील काय, तर 2ची पॉवर -3 छेदस्थानी 3ची पॉवर -3. बरोबर आहे. आता मला सांगा, ह्याचा जर तुम्ही विचार केला, बरोबर आहे, तर ह्याला उलट जर केलं, आता हे मायनस पॉवर आहे, आपल्याकडे एक रूल आहे, a ची पॉवर -n काय असतं, 1/a ची पॉवर n. बरोबर आहे. ते मायनस आहे, ह्याला जर प्लस करायचं झालं तर ह्याला उलट करा. उलट म्हणजे खाल्लं वर, वरचं खाली. म्हणजे खालची पॉवर 3 वर जातील, म्हणजे ते काय होईल 3ची पॉवर 3. आणि वरचे 2 खाली येतील, म्हणजे 2ची पॉवर -3 होतं, ते खाली आल्यामुळे प्लस झालं 2ची पॉवर 3. आता काय झालं, 3ची पॉवर 3 27 होतं आणि 2ची पॉवर 3 8 होतं. आन्सर किती आलं 27/8. पण आपल्याला विचारलंय काय, गुणाकार व्यस्त विचारलाय. गुणाकार व्यस्त म्हणजे आलेल्या आन्सरचं उलट करायचं. तर 27/8चं उलट काय असेल, तर 8/27. ठीक आहे. म्हणून आन्सर असेल 8/27, ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट बघा, 125ची पॉवर n बरोबर 625, तर n बरोबर किती. मित्रांनो 125ला आपण लिहू शकतो कसं, 5च्या पॉवरमध्ये. 5ची पॉवर 3 आहे आणि कंसाची पॉवर n आहे. तसंच 625 ही 5ची पॉवर 4 आहे. बरोबर आहे. बघा 5ची पॉवर 1 5 असतं, 5ची पॉवर 2 25 असतं, 5ची पॉवर 3 किती 25 5 1600 आणि 5ची पॉवर 4 किती इंटू 5 वजा 25, 5 2 10 आणि 2 12, 5 1 5 आणि 6 625. ठीक आहे. मग मला सांगा, वरचं पॉवरचं मल्टिप्लिकेशन, 5ची पॉवर 3n बरोबर 5ची पॉवर 4. आपल्याकडे रूल आहे, a ची पॉवर m बरोबर a ची पॉवर n. पाया समान, इक्वलचं चिन्ह, तर घातांक सुद्धा समान आहे का, दिसते का. म्हणजेच काय, तर 3n बरोबर 4, तर n बरोबर काय येईल 4/3. ठीक आहे. असा आन्सर दिसते आपल्याला 4/3. कुठं बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न. आता चला 2च्या पॉवरमध्ये लिहू मित्रांनो. 16ला कसं लिहिता येईल, 2ची पॉवर 4 कंसाची पॉवर 2 गुणिले 8ला लिहिता येईल 2ची पॉवर 3. बरोबर आहे. आता हे डायरेक्ट लिहू तुम्ही 3m आणि कंसाची पॉवर किती, हे 2 बरोबर, हे 2ची पॉवर 26. वरचं पॉवरचं गुणाकार होत असतं, म्हणजे 2ची पॉवर 4 दुनी 8. इथं काय होईल, 2ची पॉवर हे 3 दुनी 6m झालं, इक्वल्स टू 2ची पॉवर 26. पाया समान गुणाकार चिन्ह घातांकाची बेरीज, म्हणजे 2ची पॉवर 8 प्लस 6m बरोबर काय 2ची पॉवर 26. मग मला सांगा 8 प्लस 6m बरोबर काय असेल 26. हे कसं, आपल्याकडे रूल आहे, a ची पॉवर m इक्वल्स टू a ची पॉवर n. पाया समान इक्वल्स चिन्ह घातांक समान आहे का, बघा पाया समान इक्वल्स चिन्ह वरचा घातांक समान. मग हे 6m बरोबर काय येतील 26 वजा 8, म्हणजेच काय येईल मित्रांनो, तर 6m बरोबर 26 मधून 8 गेले किती उरले, 16तून 8 गेले 8 आणि 1 18, तर m बरोबर किती 18/6, म्हणजे 6 1 6 आणि 6 3 18, म्हणजे m ची व्हॅल्यू आली 3, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. समजतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सर्ट्स आणि इंडायसेस म्हणजेच घातांकाचे PYQ बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.